बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। धनत्रयोदशी निमित्त भारतात मोठी खरेदी होते। 1 लाख कोटी रुपयांचा व्यापार होण्याचा अंदाज आहे। देशभरात फक्त सोने चांदीची विक्री 60,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे। दिल्लीत 10,000 कोटी रुपयांचा सोने चांदीचा व्यापार आहे। स्वदेशी उत्पादनांच्या मागणीत वाढ होताना दिसते आहे। आज धनत्रयोदशी निमित्त भारतात मोठी खरेदी होत असते आणि 1 लाख कोटी रुपयांचा व्यापार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। देशभरात फक्त सोने चांदीची विक्री ही 60,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे। तर दिल्लीमध्ये 10,000 कोटी रुपयांचा सोने चांदीचा व्यापार सुरू झालाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, का अधिक माहिती या संदर्भात? बिलकुल, भारतामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये दिवाळीच्या वेळेस धनत्रयोदशी हा सण येतो आणि याच दिवशी आपल्याला म्हटलं जातं की समुद्र मंथन जे झालं होतं तर त्यावेळेस अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी अवतरली होती आणि म्हणूनच आजच्या दिवसाला भरपूर महत्व आहे। आणि देशभरामध्ये जी उलाढाल होणार आहे ती साधारणतः 1 लाख कोटीची उलाढाल होणार आहे आणि यापैकी 60% म्हणजे की 60% वाटा हे केवळ सोन्या आणि चांदीचा असणार आहे। आणि सर्वाधिक दिल्लीमधून साधारणतः 10,000 कोटीची उलाढाल यामध्ये होणार आहे। त्यामुळे सोने आणि चांदी भारतीयांसाठी परंपरेनुसार किती चालत आलेले आहे हे आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक आयटम असतील आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या असतील त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ झालेली आहे। 15,000 कोटींचं स्वयंपाकघरामधले त्याचबरोबर घरगुती जे भांडी असणार आहेत किंवा वस्तू असणार आहेत तर त्यांची उलाढाल होणार आहे। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या खरेदी केल्या जाणार आहेत। साधारणतः 10,000 कोटीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या देशभरामध्ये खरेदी केल्या जाणार आहेत आणि कापड त्याचबरोबर वाहने आणि सुकामेवा असं मिळून साधारणतः 12,000 कोटींची उलाढाल होणार आहे। परंतु लक्षणीय म्हणजेच की धनत्रयोदशी सर्व भारतीय जे आहे ते सोने चांदी आणि नाणी घेण्याकडे कल हे दिसून येतोय आणि 60,000 कोटींची ही मोठी उलाढाल म्हणावं लागेल। अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे हा दिवस असणार आहे। निश्चितच धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।